युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरमध्ये पुढचा भाग आहे एरर्स इन मेजरमेंट. द एरर्स आर ब्रॉडली डिव्हायडेड इंटू द फॉलोइंग टू कॅटेगरीज. दोन कॅटेगरीजमध्ये ब्रॉडली एरर्स ह्या कॅटेगराईज केल्या जातात. त्यातली पहिली आहे सिस्टमॅटिक एरर आणि दुसरी आहे रँडम एरर. सिस्टमॅटिक एरर्सचे पुन्हा 3 प्रकार आहेत. प्रकार म्हणण्यापेक्षा 3 टाईपच्या एरर त्याच्यामध्ये असू शकतात. इन्स्ट्रुमेंटल एरर, सेकंड एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, अँड थर्ड पर्सनल एरर. आणि रँडम एरर्स हे आपण नंतर बघूया. आता सुरुवातीला आपण सिस्टमॅटिक एरर्स म्हणजे काय ते बघू. सिस्टमॅटिक एरर्स आर द एरर्स that are not determined by chance but are introduced by an inaccuracy involving either the observation or measurement process inherent to the system. थोडक्यात काय तर सिस्टमॅटिक एरर्स ह्या जे एरर्स आहेत दॅट आर नॉट डिटरमाइंड बाय चान्स ह्या डिटरमाइन केल्या जात नाहीत, बट त्या कशा इंट्रोड्यूस होतात. दे आर इंट्रोड्यूस्ड बाय ॲन इनॲक्युरेसीमुळं त्या इंट्रोड्यूस होतात. देन कुठले सोर्सेस असतात. द सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर मे बी ड्यू टू इम्परफेक्ट कॅलिब्रेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे काय तर एखादं इन्स्ट्रुमेंट असेल, त्या इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशनच जर परफेक्ट नसेल, फॉल्टी कॅलिब्रेशन जर झालं असेल तर सिस्टमॅटिक एरर्स ह्या इंट्रोड्यूस होतात. आणखी काय अँड समटाईम्स इम्परफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन घेण्याची जी मेथड आहे तीच जर फॉल्टी असेल, इम्परफेक्ट असेल तर सिस्टमॅटिक एरर ही इंट्रोड्यूस होते. देन each of these errors tends to be in one direction, either positive or negative. म्हणजे ह्या एकतर पॉझिटिव्ह एरर असू शकतात किंवा निगेटिव्ह एरर असू शकतात. म्हणजे दीज एरर्स टेंड टू बी इन वन डायरेक्शनल, युनिडायरेक्शनल अशी ही सिस्टमॅटिक एरर असते. देन द सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर्स आर ॲज फॉलोज. कुठले सोर्सेस असतात किंवा टाईप्स असतात तर त्याचे 3 मेन सोर्सेस आहेत. 1 इन्स्ट्रुमेंटल, सेकंड एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, अँड थर्ड पर्सनल एरर. पहिलं इन्स्ट्रुमेंटल एरर ही कशामुळे असते. धिस टाईप ऑफ एरर अरायझेस ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. आत्ताच आपण बघितलं सिस्टमॅटिक एरर म्हणजेच इन्स्ट्रुमेंटल एरर ही डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. एखादं इन्स्ट्रुमेंट तयार होत असतानाच जर त्याच्यामध्ये काही फॉल्ट ॲटोमॅटिक असतील किंवा सुरुवातीपासूनच जर कॅलिब्रेशन होत असताना ते जर फॉल्टी असेल तर इन्स्ट्रुमेंटल एरर ही इंट्रोड्यूस होते. देन एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. धिस इज ॲन एरर ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं सेटिंगच जर डिफेक्टिव्ह असेल, इम्परफेक्ट असेल तर ही एरर इंट्रोड्यूस होते. म्हणजे हा एक सिस्टमॅटिक एररचा सोर्स तयार होतो. आणि थर्ड पर्सनल एरर. सच एरर्स आर इंट्रोड्यूस्ड ड्यू टू फॉल्ट ऑफ द ऑब्झर्वर. ज्यावेळेस एखादा ऑब्झर्वर रीडिंग्स घेतो, ऑब्झर्वेशन्स घेतो, त्यावेळेस त्याच्याकडून होणाऱ्या ज्या चुका आहेत, फॉल्ट्स आहेत, त्यामुळं पर्सनल एरर ह्या इंट्रोड्यूस होतात. म्हणजेच सिस्टमॅटिक एरर ही इंट्रोड्यूस होते. आता याच्यामध्ये डिटेल्समध्ये बघा. इन्स्ट्रुमेंटल एरर ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन. फॉर एक्झाम्पल्स कुठले आहेत. ॲन इनकरेक्ट झ्युरिंग ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट. फॉर एक्झाम्पल थर्मोमीटर विच इज नॉट ग्रॅज्युएटेड ॲट प्रॉपर प्लेस. म्हणजे थर्मोमीटर ज्यावेळेस कन्स्ट्रक्ट केला जातो आपल्याला ते पुढच्या थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये आहे. त्याच्यामध्ये जर आपण एखादा थर्मामीटर तयार करत असताना त्याचं 0 आणि 100 डिग्री सेल्सिअस वगैरे जे सेल्सिअस स्केल असेल त्याच्यामध्ये त्याचं जर स्केलिंग प्रॉपर झालं नसेल, कॅलिब्रेशन मार्किंग 0 किंवा 100 किंवा त्याचे जे इंटरवल्स आहेत त्याचं,
तर तिथं इन्स्ट्रुमेंटल एरर ही इंट्रोड्यूस होते. सेकंड, द पॉइंटर ऑफ वेइंग बॅलन्स इन द लॅबोरेटरी ऑलरेडी इंडिकेटिंग सम व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर करंट मेजर करायचं असेल मिलीॲम्पियरमध्ये किंवा व्होल्टमीटरमध्ये समजा व्होल्टेज मेजर करायचं असेल, तर तिथला जो पॉइंटर असेल तोच जर सुरुवातीला 0ला बॅलन्स नसेल किंवा दुसरं एखादं रीडिंग दाखवत असेल तर ती इन्स्ट्रुमेंटल एरर असते. देन सेकंड, एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. देन फॉर एक्झाम्पल काय, डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट. त्याच्यामध्ये त्याचं एक्झाम्पल आहे द मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ ए लिक्विड in a graduated tube will be inaccurate if the tube is not held vertical. याचा अर्थ काय, एखादं एक्सपेरिमेंट करत असताना ज्यावेळेस आपण एखाद्या लिक्विडचा व्हॉल्यूम मेजर करतो, पुढं आपल्याला काय एक्सपेरिमेंट असतील त्याच्यामध्ये आपण ते बघणार आहे की जर एखादी ट्यूब व्हर्टिकली असेल त्यावेळेचे कॅलिब्रेशन आणि त्याच ट्यूबमध्ये जे लिक्विड असेल ती जर ट्यूब थोडीशी जर तिरकी असेल, टिल्टेड असेल, एक्झॅक्ट व्हर्टिकल नसेल तर व्हॉल्यूम मेजरमेंटमध्ये ह्या चुका होऊ शकतात. म्हणजे हे एरर ड्यू टू इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक आहे. आणि थर्ड, पर्सनल एरर. धिस एरर इज इंट्रोड्यूस ड्यू टू फॉल्ट ऑफ द ऑब्झर्वर. म्हणजेच काय, केअरलेसनेस इन टेकिंग ऑब्झर्वेशन्स ही केअरफुली घ्यायला पाहिजे, ती जर घेतली गेली नसतील तर त्या पर्सनचा फॉल्ट होऊ शकतो, म्हणजे पर्सनल एरर इंट्रोड्यूस होऊ शकते. एक्झाम्पल आहे, व्हाईल मेजरिंग द लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट विथ द रुलर इट इज नेसेसरी टू लुक ॲट द रुलर फ्रॉम डायरेक्टली अबाव. इफ द ऑब्झर्वर लुक्स ॲट ॲन अँगल देन मेजर्ड लेंथ विल बी रॉंग ड्यू टू पॅरालॅक्स. म्हणजे थोडक्यात पर्सनल एरर ह्या त्या पर्सन जो काही चुका करतो त्यामुळे त्या इंट्रोड्यूस होतात. सिस्टमॅटिक एरर्स कॅन बी मिनिमाइज्ड. त्या आपण मिनिमाइज करू शकतो यूजिंग करेक्ट इन्स्ट्रुमेंट. एकतर आपण इन्स्ट्रुमेंट चेंज करून किंवा करेक्ट इन्स्ट्रुमेंट यूज करून आपण ती मिनिमाइज करू शकतो. फॉलोविंग प्रॉपर एक्सपेरिमेंटल प्रोसिजर. आणखी एक्सपेरिमेंटल प्रोसिजर जर आपण व्यवस्थित फॉलो केली तर सिस्टमॅटिक एरर ह्या मिनिमाइज करता येतात. अँड रिमूव्हिंग पर्सनल एरर. आणि पर्सनल एरर जर आपण टाळल्या तरच आपल्याला सिस्टमॅटिक एरर्स ह्या मिनिमाइज होऊ शकतात. देन रँडम एरर्स. आता रँडम एरर्स कुठले असतात, दीज आर द एरर्स विच आर इंट्रोड्यूस्ड इवन आफ्टर फॉलोविंग ऑल द प्रोसिजर्स टू मिनिमाइज सिस्टमॅटिक एरर्स. म्हणजे काय, तर सिस्टमॅटिक एररमध्ये आपण इन्स्ट्रुमेंट जरी चेंज केलं किंवा एक्सपेरिमेंटल प्रोसिजर जरी व्यवस्थित केली किंवा पर्सनल एरर जरी आपण टाळल्या तरी काही गोष्टी इंट्रोड्यूस त्याच्यामध्ये होतात आणि त्यामुळे जे एरर्स इंट्रोड्यूस होतील ते असतात रँडम एरर्स. मग त्या एकतर पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. देन द रँडम एरर्स कॅन नॉट बी इलिमिनेटेड कम्प्लिटली. आपण रँडम एरर्स ह्या कम्प्लिटली काढून टाकू शकत नाही, बट वी कॅन मिनिमाइज देम. आपण त्या मिनिमाइज करू शकतो, कमी करू शकतो. कशा, बाय रिपीटेड ऑब्झर्वेशन्स. पुन्हा पुन्हा ऑब्झर्वेशन्स घेऊन आणि त्या ऑब्झर्वेशनची जर आपण मीन व्हॅल्यू घेतली, ॲव्हरेज व्हॅल्यू घेतली तर आपण रँडम एरर्स ह्या मिनिमाइज करू शकतो. देन रँडम एरर्स ऑकर ड्यू टू व्हॅरिएशन इन कंडिशन्स इन व्हिच एक्सपेरिमेंट इज परफॉर्म्ड. कशामुळे इंट्रोड्यूस होतात, तर व्हॅरिएशन इन कंडिशन्स इन व्हिच एक्सपेरिमेंट इज परफॉर्म्ड. कुठल्या परिस्थितीमध्ये किंवा कुठल्या वातावरणामध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट करत आहात त्यावरती रँडम एरर्स ह्या त्याचं व्हॅरिएशन हे डिपेंड असतं. एक्झाम्पल, द टेम्परेचर मे चेंज ड्युरिंग द कोर्स ऑफ ॲन एक्सपेरिमेंट. टेम्परेचर हे चेंज होऊ शकते एक्सपेरिमेंट करत असताना. प्रेशर ऑफ एनी गॅस यूज्ड इन एक्सपेरिमेंट मे चेंज. प्रेशर चेंज होऊ शकतं किंवा व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स चेंज होऊ शकतात. व्होल्टेज ऑफ द पॉवर सप्लाय मे चेंज रँडमली एटसेट्रा. असे कित्येक उदाहरणं आहेत, खूप उदाहरणं आहेत की ते आपण टाळू शकत नाही. त्यामुळं रँडम एरर्स ह्या इंट्रोड्यूस होऊ शकतात. तर ह्या आहेत मेन एरर्स. देन एस्टिमेशन ऑफ एरर्स. आता ह्या एरर्स आपण कशा एस्टिमेट करू शकतो, म्हणजे एरर्सचं एस्टिमेशन कसं करायचं, त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू
त्यानंतर ॲब्सोल्यूट एरर वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, पर्सेंटेज एरर, ह्या कशा कॅल्क्युलेट करायच्या ते आपण इथं बघू शकतो. काय करायचं तर त्यासाठी सपोज द रिडिंग्स रेकॉर्डेड रिपीटेडली फॉर ए फिजिकल क्वांटिटी, म्हणजे पुन्हा पुन्हा आपण जर ती ऑब्झर्वेशन्स घेतली, समजा इथं ऑब्झर्वेशन्स आहेत A1, A2, A3 अप टू AN पर्यंत ऑब्झर्वेशन्स आहेत. देन त्या सगळ्याचा जर आपण अरिथमॅटिक मीन घेतला, अरिथमॅटिक मीन म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू जर आपण घेतली तर काय असणार आहे, ए मीन अरिथमॅटिक मीन इक्वल टू सम ऑफ ऑल दी ऑब्झर्वेशन्स A1 प्लस A2 प्लस A3 प्लस डॉट 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 सो ऑन AN अपॉन किती ऑब्झर्वेशन्स आहेत, समजा N ऑब्झर्वेशन्स आहेत, तेवढ्या ऑब्झर्वेशन्सने आपण डिव्हाइड करायचं, म्हणजे डिव्हायडेड बाय N. म्हणजेच अरिथमॅटिक मीन काय असेल, इक्वल टू 1 अपॉन N अँड समेशन फ्रॉम I इक्वल टू 1 टू N ऑफ AI, म्हणजे आयची व्हॅल्यू असेल 1 टू N पर्यंत कुठलीही असेल त्या सगळ्यांची सम. दिस इज द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. The magnitude of the difference between the mean value and each individual value is called absolute error in the observation. आता ही मीन व्हॅल्यू झाली. आता ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय ते दिले, मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्सची मॅग्निट्यूड. कोणाचा डिफरन्स तर मीन व्हॅल्यू म्हणजे अरिथमॅटिक मीन, आणि प्रत्येक रीडिंग हे जर तुम्ही अरिथमॅटिक मीनमधून वजा केलं तर त्याचा जो डिफरन्स येतो त्याची मॅग्निट्यूड ही असते ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट. म्हणजे बघा दिलं आहे, दस फॉर A1 ॲब्सोल्यूट एरर डेल्टा A1 इज गिव्हन बाय काय असणार, डेल्टा A1 इक्वल टू मॅग्निट्यूड म्हणजे मॉड ऑफ ए मीन मायनस A1. तसंच फॉर A2 काय असेल, डेल्टा A2 इक्वल टू मॉड ऑफ ए मीन मायनस A2. अँड सो फॉर AN काय असेल, डेल्टा AN इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए मीन मायनस AN. देन आता ह्या सगळ्या ज्या ॲब्सोल्यूट एरर्स आहेत त्याचा मीन म्हणजे असते मीन ॲब्सोल्यूट एरर. द अरिथमॅटिक मीन ऑफ ऑल द ॲब्सोल्यूट एरर्स इज कॉल्ड मीन ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट. म्हणजेच काय, डेल्टा ए मीन इक्वल टू डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस सॉन डेल्टा AN अपॉन ऑब्झर्वेशन्स N आहेत अपॉन N, म्हणजेच इफ इज इक्वल टू 1 अपॉन N समेशन फ्रॉम I इक्वल टू 1 टू N ऑफ डेल्टा AI. हे झालं मीन ॲब्सोल्यूट एरर. देन द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ द फिजिकल क्वांटिटी A कॅन देन बी रिप्रेझेंटेड बाय. मग मेजर्ड व्हॅल्यू ही कशी रिप्रेझेंट केली जाते तर मेजर्ड व्हॅल्यू A इक्वल टू अरिथमॅटिक मीन प्लस ऑर मायनस डेल्टा ए मीन म्हणजे मीन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू, which tells us that the actual value of observation A could be between A mean minus delta A mean and A mean plus delta A mean. म्हणजे A mean मायनस डेल्टा A mean आणि A mean प्लस डेल्टा A mean ह्या दोघांच्या मध्ये त्याची करेक्ट व्हॅल्यू ही असू शकते. द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू इट्स अरिथमॅटिक मीन इज कॉल्ड रिलेटिव्ह एरर. आता इथं रिलेटिव्ह एररची डेफिनेशन आहे. मग जर आपण मीन ॲब्सोल्यूट एररचा जर काय घेतला, रेशो घेतला मीन ॲब्सोल्यूट एरर टू अरिथमॅटिक मीन, तर आपल्याला रिलेटिव्ह एरर मिळते. मग रिलेटिव्ह एरर इक्वल टू डेल्टा ए मीन अपॉन ए मीन म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन मीन एरर म्हणजेच असते रिलेटिव्ह एरर. आणि जर तुम्ही रिलेटिव्ह एरर याला जर काय केलं इंटू 100 जर केलं तर तुम्हाला मिळते पर्सेंटेज एरर. व्हेन रिलेटिव्ह एरर इज रिप्रेझेंटेड ॲज अ पर्सेंटेज इट इज कॉल्ड पर्सेंटेज एरर. इट इज पर्सेंटेज एरर इक्वल टू डेल्टा ए मीन अपॉन ए मीन इंटू 100. हे झालं एस्टिमेशन. पुढं आहे सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स. आता सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय किंवा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघणार आहे. आता सिग्निफिकंट फिगर्स पूर्वी एक डेफिनेशन आहे लिस्ट काउंट.
कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट म्हणजे काय, तर तुम्ही त्या इन्स्ट्रुमेंटनं मिनिमम किती मेजर करू शकता त्याला आपण लिस्ट काउंट असं म्हणतो. म्हणजे जर आपली पट्टी असेल रुलर, तर त्याच्यामध्ये आपण समजा मिनिमम किती ऑब्झर्वेशन घेऊ शकतो त्याला आपण लिस्ट काउंट असं म्हणतो. देन लिस्ट काउंट इज द स्मॉलेस्ट मेजरमेंट दॅट कॅन बी मेड यूजिंग द गिव्हन इन्स्ट्रुमेंट. दिलेल्या इन्स्ट्रुमेंटनं तुम्ही मिनिमम किती लहान मेजरमेंट घेऊ शकता त्याला आपण म्हणतो लिस्ट काउंट. देन द नंबर ऑफ डिजिट्स इन अ मेजरमेंट about which we are certain plus one additional digit, the first one about which we are not certain, is known as significant figures or significant digits. सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय, तर एक सर्टन डिजिट प्लस दुसरं वन अनसर्टन डिजिट. जे दुसरं सगळ्यात पहिल्यांदा जे येतं ते अनसर्टन डिजिट, ह्या दोघांना मिळून जे तयार होतं त्याला म्हणतात सिग्निफिकंट फिगर. लक्षात ठेवा, वन सर्टन प्लस फर्स्ट अनसर्टन डिजिट त्याला आपण सिग्निफिकंट फिगर असं म्हणतो. मग आता जर सिग्निफिकंट फिगर्स काढायचे असतील तर त्याचा लिस्ट काउंटशी काय संबंध येतो, तर लार्जर द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स obtained in a measurement, the greater is the accuracy of the measurement. जेवढ्या सिग्निफिकंट फिगर्स या जास्त किंवा मोठ्या असतील तेवढं तिची ॲक्युरसी त्या मेजरमेंटची ही ॲक्युरसी जास्त असते असं त्याचा अर्थ आहे. देन इफ वन युजेस द इन्स्ट्रुमेंट ऑफ स्मॉलर लिस्ट काउंट, म्हणजे जेवढं लिस्ट काउंट एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा लहान असेल तेवढं काय असतं, द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन्क्रीजेस, म्हणजे तेवढ्याच सिग्निफिकंट फिगर्स ह्या वाढतात. याचं मिनिंग असं की जेवढा लिस्ट काउंट हा कमीत कमी असेल तेवढे सिग्निफिकंट फिगर्स ह्या जास्त येतात, म्हणजे मोठ्या असतात. आणि जेवढे सिग्निफिकंट फिगर मोठ्या तेवढी त्या मेजरमेंटची ॲक्युरसी असते. आता तो ॲक्युरसी वगैरे तो पार्ट आपल्या सिलेबसमधून रिमूव्ह केलेला आहे ह्या वर्षीच्या, त्यामुळं आपण तो अभ्यासणार नाही. फक्त तुम्ही इन्फॉर्मेशन म्हणून ते वाचू शकता, फक्त त्याचे क्वेश्चन्स वगैरे येणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. देन त्याचे रूल्स आहेत. रूल्स फॉर डिटरमायनिंग सिग्निफिकंट फिगर्स सोपे आहेत. पहिलं, ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. झिरोशिवाय जेवढे सगळे जे डिजिट्स आहेत ते सगळे सिग्निफिकंट असतात, म्हणजे आपण ते काउंट करू शकतो. एक्झाम्पल, व्हॉल्यूम दिलेला आहे 178.43 सेंटीमीटर क्यूब, म्हणजे ह्याच्यामध्ये 17843 असे सगळे मिळून 5 डिजिट्स होतात, म्हणजे ह्या मेजरमेंटचे 5 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. दुसरं, ऑल द झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट, म्हणजे 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जर एखादा झिरो येत असेल तर तो सिग्निफिकंट असतो, म्हणजे आपण तो ॲज अ सिग्निफिकंट फिगर म्हणून तो काउंट करू शकतो. एक्झाम्पल, m इक्वल टू म्हणजे मास इक्वल टू 165.02 ग्रॅम, म्हणजे किती, तर त्याच्यामधला झिरो हा काउंटेबल आहे, सिग्निफिकंट आहे, म्हणजे 16502 अशा मिळून ह्या 5 सिग्निफिकंट डिजिट्स तयार होतात, म्हणजे याच्यात 5 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. थर्ड, इफ द नंबर इज लेस दॅन 1, द झिरो or zeros on the right of the decimal point and to the left of the first non-zero digits are not significant. म्हणजे काय बघा, इथे एक्झाम्पल आहे 0.001405. द अंडरलाईन झिरोज आर नॉट सिग्निफिकंट, म्हणजे या ह्याच्यामध्ये एखाद्या नॉन झिरो डिजिटच्या लेफ्टला जेवढे झिरोज येतात, म्हणजे त्याच्या अगोदर कुठलंही नॉन झिरो डिजिट नाही, झिरोनं सुरुवात होऊन आणि नंतर जर नॉन झिरो डिजिट्स जर असतील तर
ते झिरोज हे नॉन सिग्निफिकंट आहेत, म्हणजे ते अंडरलाईन केलेले जे 3 झिरोज आहेत ते सिग्निफिकंट नाहीत. दस द अभाव नंबर हॅज 4 सिग्निफिकंट डिजिट्स, म्हणजे 1405 एवढेच काउंटेबल आहेत, म्हणजे तेच सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. पुढं फोर्थ, द झिरोज ऑन द राईट हँड साईड ऑफ द लास्ट नॉन झिरो नंबर आर सिग्निफिकंट. म्हणजे काय, तर शेवटच्या नॉन झिरो डिजिट नंतर जेवढे झिरोज येतात ते सिग्निफिकंट असतात. बट फॉर धिस द नंबर मस्ट बी रिटन विथ अ डेसिमल पॉईंट, पण त्यासाठी तो नंबर डेसिमल पॉईंटनी सुरू झालेला असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, 1.500 or 0.01500 both have 4 सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजे याच्यामध्ये 1 पॉईंट, हा पॉईंट इथं आलेला आहे 1.500, म्हणून 5च्या पुढचे सगळे डिजिट्स हे सिग्निफिकंट आहेत. आणि दुसरं 0.01500, आता इथं सुद्धा हा फ्रॅक्शन नंबर आहे. 0.0 हे नॉन सिग्निफिकंट आहेत, पण 1500 हे जे आहेत ते काउंट होतात. म्हणून इथं ह्या दोन्ही केसमध्ये देर आर 4 सिग्निफिकंट फिगर्स. ऑन अ कॉन्ट्ररी, इफ अ मेजरमेंट yields लेंथ L, आता इथं L = 125 मीटर. आता जर आपण त्याचं युनिट बदललं, 125 मीटरचं कन्व्हर्जन तुम्ही केलं, ते झालं सेंटीमीटरमध्ये 12500 सेंटीमीटर. ते जर तुम्ही MM केलं तर 125,000 MM. इट हॅज ओनली 3 सिग्निफिकंट फिगर्स. आता हे कसं येतं, तर जर तुम्ही एखादी सिस्टीम बदलली, सेंटीमीटरचं मीटरमध्ये, किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये किंवा मिलीग्रॅममध्ये, तर सिग्निफिकंट फिगर्स कशा काढायच्या, तर त्याच्यासाठी तुम्हाला आणखी एक कन्सेप्ट वापरावा लागतो, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा. मग इथं आपण तिथं जे झिरोज आहेत ते आपण 10च्या पॉवरमध्ये जर लिहिले तर आपल्याला तिथल्या करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स ह्या काढता येतात. मग टू अवॉइड द कन्फ्युजन ambiguities in determining the significant figure, it is necessary to report every measurement in scientific notation. म्हणजे 10च्या पॉवरमध्ये आपण ते द्यायला पाहिजे, त्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असं म्हणतात. ते थोडक्यात बघूया म्हणजे आपल्या ते लक्षात येईल. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, आता हे काय असतं, द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे मॅग्निट्यूड जर कशी एक्सप्रेस असेल, A × 10⁻⁁ अशी असेल, तर तिथं A म्हणजे काय असेल, तर नंबर, कुठलाही नंबर म्हणजे कुठं, तर तो नंबर म्हणजे A हा 0.5पेक्षा मोठा आणि 5पेक्षा लहान पाहिजे. नसेल तर तो कन्व्हर्ट करून घ्यायचा असतो. अँड N म्हणजे काय, तर तो एक इंटिजर आहे आणि त्यालाच आपण म्हणतो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. मग इथं उदाहरण जे दिलेलं आहे ते कसं आहे, रेडियस ऑफ अर्थ हे असते 6400 किलोमीटर. मग हेच जर आपण मीटरमध्ये केलं तर किलोमीटरचं 10⁻³ म्हणजे 1000 आणि इथले अगोदरचे झिरो, ते जर आपण सगळे 10च्या पॉवरमध्ये जर लिहिलं तर तुम्हाला लिहिता येईल काय, थोडक्यात आपण इथं लिहू शकतो 6400 किलोमीटर. आता ह्या किलोसाठी आपण काय वापरतो, 10⁻³ म्हणजे हे 6400 × 10⁻³ मीटर. आणि इथं आता इथं हा पॉईंट आहे, म्हणजे 1 2 3 4 डिजिट जर आपण लेफ्टला गेलो ह्या पॉईंटपासून 1 1 2 3 4, तर इथं पॉईंट आला म्हणजे 0.64 × हे अगोदरचं 10⁻³ आणि 4 डिजिट आपण लेफ्टला गेलो ते 4 म्हणजे 10⁻⁴ आणि हे +3 म्हणजे 10⁻�7 असा त्याचा अर्थ होतो. म्हणून हे इथं 10⁻�7 आलं, म्हणून इथं जे येतं हे 7 ही झाली त्याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आणि याचे सिग्निफिकंट फिगर्स झाले 2, म्हणजे फक्त 6 आणि 4 हे मिळून सिग्निफिकंट फिगर्स हे 2 झाले. दुसरं उदाहरण बघा, मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन E 1.6 × 10⁻⁻19 कुलम.
आता इथं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे -19 आणि सिग्निफिकंट फिगर आहे 2, म्हणजे 1 आणि 6 असे मिळून सिग्निफिकंट डिजिट्स किंवा सिग्निफिकंट फिगर्स होतात 2. तर असा हा थेरॉटिकल पार्ट आहे. तुम्ही अजून याची उदाहरणं सोडवू शकता. आता तुमचा एक काम करायचं की हा पूर्ण चॅप्टर आपला डिस्कस करून झालेला आहे. तर आपल्या पॉईंटशी रिलेटेड जेवढे तुम्हाला सिलेबसला आहेत त्याचं एक्झरसाईज हा सॉल्व करायचा आहे आणि मला माझ्या पर्सनल नंबरला तो पाठवायचा आहे. काय अडचण असेल तर मला विचारू शकता, तुमच्या त्या सॉल्व केल्या जातील. पण जरा कन्सेप्ट क्लिअर करून मग एक्झरसाईज सोडवा. 1-2 वेळा पुस्तक वगैरे जरा चांगलं वाचा. काय अडचण असेल तर तुम्हाला हेच मी म्हणजे PPT आहेत ते तुम्हाला PDF मध्ये करून मी पाठवेन. थँक्यू.